बेसिक्स काय आहेत सांगायला गेलं तर ती खूप मोठी फील्ड आहे. आता मी कोरल रीफ वरती रिसर्च करतो, प्रवाळ. पण बरेच फील्ड ऑफ रिसर्च आहेत यात. म्हणजे तुम्ही फिशरीजचा अभ्यास करू शकता फ्रॉम अ मरीन बायोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे कुठले मासे कुठे पकडले जात आहेत, प्रजनन काळ काय, ठराविक एरियामध्ये किती आहे, आपण ते मासे जर तिथून सगळे संपवले तर त्याचा तिथल्या इकोसिस्टमवर पडणारा प्रभाव काय, ह्याचा सगळ्याचा अभ्यास होतो. मग परत तुमचे जे फ्लॅगशिप स्पीशीज असतात म्हणजे मोठे, म्हणजे तुमचे व्हेल, शार्क्स, कासव, डॉल्फिन, ह्यांच्यावरही बराच अभ्यास होतो. त्याचा पण दोन्ही अभ्यास आहे. म्हणजे इकॉलॉजीचा पण अभ्यास करतात लोक, म्हणजे ते कुठे फिरतात, त्यांचा प्रजनन काळ काय, त्यांची बायोलॉजी काय. पण आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी मासेमारी करता करता आपल्या जाळ्यातून वगैरे शार्क किंवा कासव पकडली जातात, त्याचाही इम्पॅक्ट काय असाही अभ्यास करता येतो. आणि मग बाकी सीग्रास आहे, मँग्रोव्ह सिस्टीम्स आहे, याचाही अभ्यास करतात. तिथे लोकांना पाण्यात जावं लागलं नाही, पण ती पण एक मरीन सिस्टीमच असल्यामुळे त्याचाही खूप अभ्यास लोक करतात.